तर गेल्या आपण काय बघितलं कुठपर्यंत आलो? पहिल्या दोन एपिसोड मध्ये आपण पहिला बघितला दुष्यंत. हो दुष्यंत, शकुंतला, भरत, हो बरोबर आहे. मेनका सगळ्या बघितलं आपण, आहे हो. का नाही? विश्वामित्र वगैरे सगळे बघितले. त्याच्यानंतर दुसऱ्या एपिसोड मध्ये आपण ती गंगा वगैरे सगळं बघितलं आणि तो परत आला. कोण? देवव्रत परत आला आणि मग त्यांनी याची सत्यवतीची भेट बघितली आपण हो आणि मग देवव्रताची प्रतिज्ञा. प्रतिज्ञा. आणि देवव्रत कोण झाला मग ओळखायला लागला? भीष्म. बरोबर. आता भीष्माची पुढची स्टोरी कळलं नाही. आता सत्यवतीला कोण झाली? दोन मुलं, चित्रांगद आणि विचित्रवीर्य. बरोबर. आणि चित्रांगद मोठा होता. हो मग जसा चित्रांगद मोठा झाला, कळलं का नाही, तसं काही दिवसांनी शंतनू म्हातारा होऊन मेला. मेला. मग कोण गादीवरती बसला? चित्रांगद. बरोबर. चित्रांगद गादीवरती बसला. बसला. पण थोड्या दिवसांनी एका वॉर मध्ये काय झालं? तो त्याची तेच झाली. वॉर मध्ये गेला. कोण? चित्रांगद. चित्रांगद युद्धामध्ये गेला. गेला. त्यामुळे गादीवरती कोण आला? विचित्रवीर्य. विचित्रवीर्य आला. आणि विचित्रवीर्य आता मोठा पण झाला होता. हो मग विचित्रवीर्याचं काय करायचं होतं? लग्न. भीष्माला आता कोण याला मुलगी बघायची, कोण मुलगी बघायची. तेवढ्यात काय झालं? काशी मधल्या एका राजाने त्याच्या 3 मुलींचं स्वयंवर ठेवलं होतं. त्यांनी अख्ख्या भारतातल्या सगळ्या राज्यांना बोलवलं, राजांना, पण हस्तिनापूरच्या सोडून, कारण त्याचं आणि हस्तिनापूरचं जुनं वैर होतं. बरोबर. आणि त्याच्या मुलींची नावं काय? अंबा, अंबिका आणि अंबालिका. त्या 3 मुली होत्या त्याला, बरोबर आहे ना? हो तिघींचं त्यांनी स्वयंवर ठेवलं होतं. हो. आणि हस्तिनापूरला काय बोलवलं नाही. मग भीष्माला आला राग हो की आम्ही एवढे सामर्थ्यवान, सगळ्यात सामर्थ्यवान राज्य आमचं, आणि आम्हाला नाही बोलवलं. मग तो गेला, भीष्म गेला रागामध्ये. आणि भीष्माने तिकडे सगळे जे जमलेले होते राजे त्यांना चॅलेंज केलं की माझ्याशी लढाई करून दाखवा. मी या तिघींना घेऊन जातोय, कोणाची हिंमत आहे का म्हणून मला रोखायची. आणि त्याने त्या तिघींना उचललं तिकडनं आणि हस्तिनापूरला सगळे राजे घाबरले, कारण भीष्मांची त्यांना माहित होती, कळलं का नाही, किती शूर आहे हो. आणि त्याला कोण जिंकू शकत नाही, एवढा पराक्रम आहे, सगळ्यांना माहित होतं ते, आहे का नाही? त्यामुळे भीष्माशी लढायला कोण घाबरले आणि कोणी पुढे आलं नाही. भीष्माने तिघींना घेतलं, अंबा, अंबिका आणि अंबालिका, अंबालिका, आणि विचित्रवीर्याशी लग्न करण्यासाठी हस्तिनापूरला आणलं. हस्तिनापूरला आणलं. तर हस्तिनापूरला आणल्यानंतर काय झालं? अंबा काय म्हणाली? अंबा बोलली की मी शल्व नावाच्या राजाला माझा पती म्हणून मानलंय, बरोबर तर मग तुम्ही मला त्याच्याकडे परत पाठवा. बरोबर. अशी तिने सत्यवतीला आणि भीष्माला विनंती केली. हो. बरोबर आहे. मग दोघे काय म्हणाले? ओके, चालेल, कळलं का नाही? हो मग भीष्म तिला घेऊन कुठे गेले? शल्वाकडे गेले. मग शल्व काय म्हणाले की ही तुमच्या बरोबर होती 2 दिवस, कळलं का नाही? हो आणि तुम्ही हिला आम्हाला सगळ्यांना हरवून परत नेलं होतं, कळलं का नाही? तिला घेऊन गेले होते तुम्ही, तर तुमची दया म्हणून मला ही आता नको. नको आहे, कळलं का नाही? मला जर त्यावेळेस मिळाली असती तर मी तिच्याशी लग्न केलं असतं, पण आता तुम्ही दया दाखवून तिला माझ्याकडे पाठवली, तर मी काही तिच्याशी लग्न करणार नाही. नाही. मग ती परत आली कोणाकडे? हस्तिनापूरला भीष्मांबरोबर परत आली ती, कळलं का नाही? आणि विचित्रवीर्याशी लग्न करणार होते. मग विचित्रवीर्य काय म्हणाला? विचित्रवीर्य म्हणाला की हिनीचं मनापासून शल्वला तिचा पती मानलाय, मग तिच्याशी मी लग्न करून काय उपयोग नाही, कारण तिने मनाने त्याला पती मानलेला आहे, कळलं का नाही? मी त्याच्याशी काय लग्न करणार नाही. नाही. मग ती भीष्माला म्हणाली की आता तुम्ही माझ्याशी लग्न करा, कळलं का नाही? आता कोणीच माझ्याशी लग्न करायला तयार नाहीये. मग भीष्म काय म्हणाले? भीष्म म्हणाले की मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, कारण मी एक प्रतिज्ञा केली आहे की बरोबर मी आयुष्यात कधीच लग्न करणार नाही. बरोबर. मी माझ्या आईच्या वडिलांना वचन दिलेलं आहे की मी लग्न करणार नाही. नाही, त्यामुळे मी तुझा स्वीकार करू शकत नाही. नाही, मला माफ कर. हो मग ती भयंकर चिडली आणि ती निघून गेली. हो. मग इकडे काय झालं? अंबिका आणि अंबालिका यांचं विचित्रवीर्याशी लग्न झालं होतं. हो मग 7 वर्ष झाली, त्यांना काय मूलबाळ झालं नाही. आणि एके दिवशी विचित्रवीर्य मेला.
मेला, आजारी पडून मेला. हो. आता सत्यवतीच्या पुढे प्रश्न आला, की गादीवर कोण बसणार? गादीवर कोण बसणार, म्हणून मग तिने कोणाला विनंती केली? भीष्मांना. भीष्माला विनंती केली की आता विचित्रवीर्य गेला, चित्रांगद पण नाही आहेत, कळलं का नाही, आणि याला मुलं पण नाही आहेत आम्हाला, कळलं का नाही, हो. तर तू कृपया गादीवरती बस. बस. मग तो काय म्हणाला की मी तर तुझ्या वडिलांना वचन दिलेलं आहे, कळलं की का मी नाही? आयुष्यात कधीच गादीवर बसणार नाही. बरोबर, त्यामुळे मी गादीवर बसू शकत नाही. नाही. सत्यवतीला विचार करता करता तिला आपल्या मुलाचं, तिला अजून एक मुलगा होता, ते तिची ट्यूब पेटली, आपल्याला अजून एक मुलगा आहे, कळलं का नाही, त्याचं नाव काय? व्यास. बरोबर. मग तिने व्यासांना बोलवणं पाठवलं, ठीक आहे, निरोप पाठवला आपल्या दूतांकरवी की येऊन जा म्हणून. तर तिचा मुलगा विचित्रवीर्य आहे का नाही, आणि व्यास पण तिचाच मुलगा हो. आहे का नाही, म्हणजे व्यास विचित्रवीर्याचा भाऊ झाला, हो. आहे का नाही. मग तिने काय सांगितलं की तो व्यास आले, मग ती काय म्हणाली, तू विचित्रवीर्याचा भाऊच आहेस, आणि ह्या विचित्रवीर्याच्या बायका आहेत, विडोज आहेत, बरोबर आहे का नाही, हो. तर तुला मंत्र सामर्थ्य आहे तुझ्याकडे, हो. तर तू भाऊ म्हणून यांना मंत्र सामर्थ्याने वर दे दोघींना, कळलं का नाही. हो. म्हणाला ठीक आहे, कळलं का नाही. मग व्यास गेले त्यांच्या चेंबरमध्ये, कळलं का नाही. मग तिने काय केलं, पहिल्यांदा कोणाला पाठवलं? अंबिका. अंबिकेला पाठवलं. तोपर्यंत अंबिकेने आणि अंबालिकेला हे काय माहिती नव्हतं. पण तिने सांगितलं असं असं माझा मुलगा आहे आणि तो तुम्हाला वर देईल, तर त्यांच्याकडून तुम्ही वर घेऊन या, हो. कळलं का नाही. मग ते पहिल्यांदा पाठवलं अंबिकेला. हो. अंबिका चेंबरमध्ये गेल्यानंतर तिने व्यासाला बघितलं आणि तिने काय केलं, डोळेच मिटले. डोळे बंद केले. म्हणजे ती वर देण्याची प्रोसेस होती, त्या प्रोसेसमध्ये ती घाबरली व्यासांना बघून आणि डोळे बंद करूनच बसली, हो. बरोबर आहे ना. आणि मग ती ज्यावेळेस परत गेली त्यावेळेस व्यास गेले आईकडे, सत्यवतीकडे, आणि काय सांगितलं की मी ज्यावेळी हिला आशीर्वाद देत होतो त्यावेळी हिने डोळे बंद केले, तर हिला जो मुलगा होईल तो असेल अंधळा, पण बाकी सगळं त्याचं चांगलं असेल. हा, मग त्याचं नाव काय पुढे ठेवलं? धृतराष्ट्र. बरोबर, त्याचं नाव ठेवलं धृतराष्ट्र. मग हिने अंबालिकेला पाठवलं, कळलं का नाही. मग अंबालिके झाल्यानंतर काय झालं, बालिका एकदम पांढरी पडली. पेल झाली अंबालिका एकदम. तिला ते आशीर्वाद देत होते ते एकदम पेल होऊन पडली ती तिकडे, आहे का नाही. हो. मग ती गेल्यानंतर व्यासमुनी गेले परत सत्यवतीकडे, हो. आणि सत्यवतीला काय सांगितलं की तुझी दुसरी सून आली होती, कळलं का नाही, ती पण मला बघून पेल पडली, कळलं का नाही. मग त्यामुळे हिला जो मुलगा होईल तो पण असा पेल असेल, कळलं का नाही, हो. आणि त्याला जॉन्डिसचा त्रास असेल, कळलं का नाही. हो. बाकी तो चांगला मजबूत असेल, कळलं का नाही, पण त्याला कायम जॉन्डिसचा त्रास असेल. असेल, तो एकदम पेल असेल. हो. मग सत्यवती विचारात पडली. मग तिने काय केलं, अंबिकेला परत पाठवलं. हो. अंबिकेला सांगितलं तू परत जा. मग अंबिकेला आठवलं की हा भयानक क्रूर दिसतो एकदम, कळलं का नाही. हो. मग अंबिका अगोदरच घाबरलेली होती. अंबिकेने काय केलं, अंबिकेने तिच्या एका दासीला तिचे कपडे घालून पाठवलं. दासी काय घाबरली नाही. नाही, कळलं का नाही. दासीला तिच्या विषयात पाठवलं होतं. मग त्याने सांगितलं की ही जी आली होती आता, त्या अंबिका आली नाही, तिने तिच्या दासीला पाठवलं, पण दासी घाबरली नाही. त्यामुळे तिला जो मुलगा होईल हा एकदम नॉर्मल मुलगा होईल, आणि चांगला हुशार असेल तो, हो. शूर वगैरे सगळं असेल तो, कळलं का नाही, आणि तो एकदम नॉर्मल असेल. मग दुसऱ्या मुलाचं नाव काय ठेवलं होतं, अंबालिकेच्या मुलाचं नाव पंडू, तो झाला पेल, बरोबर आहे. आणि तिसरी जी दासी होती तिच्या मुलाचं नाव काय ठेवलं, विदूर. मग विदूर पुढे जाऊन त्यांचा मंत्री झाला, कळलं का नाही. हे दोन राजकुमार त्यांचा मंत्री विदूर, कळलं का नाही. हो. आता गंमत काय दिली की धृतराष्ट्र जरी मोठा होता तरी धृतराष्ट्र होता अंधळा. तो आंधळा, कळलं का नाही. आणि पंडू होता चांगला. त्यामुळे पूर्वी अशी पद्धत होती की आंधळा माणूस राजा होऊ शकत नाही. कळलं का नाही, कारण तो लढणार कसा, काय कसं करणार, बरोबर आहे ना. हो. म्हणून राजा झाला पंडू. कळलं का नाही. आणि पंडू शूर हुशार असल्यामुळे पंडूनी त्यांचं राज्य पण वाढवलं, कळलं का नाही. हो. पण आता राज्यपद गेलं पंडूकडे, बरोबर आहे ना. आणि
पंडू एके दिवशी गेला होता शिकारीला. हा, शिकारीला गेला होता. तिकडे काय झालं, तिकडे ते किंदम नावाचे ऋषी होते. हो. त्या हरणाच्या रूप घेऊन त्यांची बायको हरणी झाली होती आणि ते हरिण झाले होते. हो. आणि दोघे जण तिकडे खेळत होते हो. जंगलामध्ये. तर ह्याला काय, पंडूला काय वाटलं, हे हरण आणि हरणी आहे, कळलं की नाही, हरणी आहे. त्यांनी बाण मारला हरणाला, कळलं की नाही. हो. मग ते होते किंदम ऋषी, हो. बरोबर आहे ना. मग त्यांनी मरताना पंडूला शाप दिला की मी जसा माझ्या बायकोबरोबर असताना तू मला ठार मारलास, तसं तू तुझ्या बायकोबरोबर ज्यावेळेस खेळत असशील, कळलं की नाही, पुत्र व्हायच्या इच्छेने, कळलं की नाही, त्यावेळेस तू तात्काळ मरून जायची. मरून जाशील. मग पंडूला बसला शाप, कळलं की नाही. हो. मग आता ह्याच्या पुढे काय काय झालं ते आपण नंतरच्या एपिसोडमध्ये बघू. आता आपण इथपर्यंत बघितलं. वीर्य